मटारच्या सीझनमध्ये ही मटारची पुरी बनवली आहेत का, अगदी सोप्पा आहे। 1 कप ताजे मटार, त्यामध्ये थोडंसं आलं चिरून घालायचं, 4-5 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर कोथिंबीर घालायची, थोडंसं पाणी घालून ही पेस्ट वाटून घ्यायची। चांगली फाईन पेस्ट तयार झाल्यावरती एका भांड्यामध्ये ही पेस्ट काढून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये धनेपूड, गरम मसाला, जिरेपूड, चवीनुसार मीठ घालायचं आणि चमचाभर लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर घालायची। त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ घालायचं आणि तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं। लागलंच तर थोडंसं पाणी ॲड करायचं। मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घालून ह्यात ॲड केलंय। थोडासा ओवा घालायचा क्रश करून आणि शेवटी तेलाचा वापर करून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आणि हे पीठ थोडा वेळ रेस्टला ठेवायचं। त्यानंतर मी पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत। तुम्ही छोटे छोटे गोळे करून त्याच्या सिंगल पुऱ्या सुद्धा लाटून घेऊ शकता। मी इथे एक मोठा गोळा घेतला आणि सुक्या पिठाच्या मदतीने याची मोठीशी पोळी लाटून घेतली आणि एका गोलाकार वाटीच्या मदतीने गोल गोल पुऱ्या पाडून घेतल्या। तर या गोल गोल पुऱ्या अशा एका वेळी 5-5 पुऱ्या करून घेतल्या आणि हा गोलाकार अशा दिसणाऱ्या पुऱ्या मस्त हिरव्यागार गरम गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या। तर तेल गरम करत ठेवलं होतं। चांगलं तेल तापल्यावरती मी एकत्र 3 पुऱ्या सोडल्या आणि मस्त ह्या टम्म फुगू लागल्या होत्या। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त रंग सुद्धा छान येतो आणि ह्या फुगतात सुद्धा एकदम मस्त। खूप पातळ आणि खूप जाड करायची नाही, मीडियमच करायची ही पुरी, मग अशी मस्त टम्म फुगते। तर तुम्ही सुद्धा ह्या टम्म फुगणाऱ्या मटारच्या पुऱ्या ह्या सीझन मध्ये नक्की ट्राय करून पहा। मटार स्वस्त झालेत तर नक्की ट्राय करा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज।